श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा. भगवंतापाशी मागणे करताना काय मागाल? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा, दुसरे काही मागू नका. देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवले. परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरेही सांगून ठेवली. पण परीक्षक स्पर्धा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात. तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागणे मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. तेव्हा त्यावेळी चुकीने काही भलतेच मागू नका. एवढ्याच करिता हा इशारा आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो, परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे योग्य नाही. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरून घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भिते, पण पांघरुणाच्या आत आपला बापच आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी, म्हणजे त्याला भीती वा दुःख वाटणार नाही. तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही. याकरिता सदा सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया. कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय. आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो. भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही. जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. समास 5, दशक 9. या दशकात समर्थ साधकाला जीवनातील एक अत्यंत व्यावहारिक सत्य सांगतात. मनाला जसे विचार देतो तसे जीवन घडते. ते स्पष्ट करतात. विचार हे जीवनाचे बीज आहे. एक विचारांचा परिणाम अपरिहार्य. समर्थ सांगतात, मनात जो विचार वारंवार येतो तोच स्वभाव बनतो. स्वभावातून कृती घडते आणि कृतीतून जीवनाचा मार्ग ठरतो. म्हणून विचार हलके घेऊ नयेत. उदाहरण, एक माणूस सतत म्हणत असे, माझ्यापासून काही होत नाही,
काळाने त्याने प्रयत्न करणेच सोडले. दुसरा म्हणत असे, मी प्रयत्न करीन. तो हळूहळू पुढे गेला. समर्थ सांगतात, विचार भविष्य घडवतात. 2. नकारात्मक विचारांची साखळी. समर्थ सांगतात, वाईट विचार लगेच परिणाम देत नाहीत, पण ते मनात साखळी तयार करतात. शंका, भीती, टाळाटाळ, अपयश ही साखळी साधकाला थांबवते. म्हणून विचार येताना ओळखणे आवश्यक. 3. चांगले विचार कसे वाढवावेत. समर्थ सांगतात, मन रिकामे ठेवू नका. चांगले वाचन, स्मरण, सत्संग, कर्तव्यनिष्ठ जीवन यातून मनाला योग्य विचार मिळतात. विचार बदलले की दृष्टी बदलते. दृष्टी बदलली की जीवन बदलते. 4. विचार आणि भाव यांचा संबंध. समर्थ सांगतात, विचार आणि भावना वेगळ्या नाहीत. जसा विचार तशी भावना, जशी भावना तशी कृती. म्हणून मनात कोणते बी पेरतो याची खबरदारी घ्यावी. उदाहरण, एखाद्या व्यक्तीला वाटते लोक माझ्या विरुद्ध आहेत, तो संशयी बनतो. दुसऱ्याला वाटते लोक मदत करू शकतात, तो विश्वासाने जगतो. दोघांचे जग वेगळे होते. 5. साधकाने काय करावे. या दशकात समर्थ साधकाला 3 मार्गदर्शक सूत्रे देतात. विचार येताना त्याची दिशा ओळखा. चुकीचा विचार थांबवा, योग्य विचार आणा. सतत स्मरणाने मनाला दिशा द्या. ही साधना शांतपणे पण प्रभावीपणे मन बदलते. 6. या दशकाचा सार. या समासातील मुख्य सूत्रे. 1. विचार स्वभाव घडवतात. 2. नकारात्मक विचार साखळी तयार करते. 3. मनाला चांगले अन्न द्या. वाचन, स्मरण, सत्संग. 4. विचार आणि भावना जोडलेल्या असतात. 5. विचार जागरूकतेने बदलता येतात. समाप्ती चिंतन. समर्थ जणू सांगतात, मनात विचार पेरताना सावध रहा, कारण तेच तुमचे उद्याचे जीवन असते. चांगले विचार म्हणजे अंतर्मनातील दीप. ते जपले तर मार्ग दिसतो. मनावर पहारा ठेवा, विचार निवडा आणि जीवनाला योग्य दिशा द्या. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5, दशक 10. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत मर्मभेदी सत्य सांगतात. मन जिंकले तर जग जिंकले, मन हरले तर सर्व हरले. ते स्पष्ट करतात, बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्मनाची स्थिती अधिक महत्वाची आहे. 1. बाह्य शत्रू नव्हे, अंतर्मनच मुख्य. समर्थ सांगतात, माणूस बाहेरच्या अडचणींना दोष देतो. लोक, परिस्थिती, नशीब यांना जबाबदार धरतो. पण खरा संघर्ष बाहेर नसतो, तो मनात असतो. उदाहरण, 2 माणसे संकटात सापडली. एक खचला, सगळं संपलं. दुसरा म्हणाला, मार्ग शोधू. परिस्थिती समान, पण परिणाम वेगळे. समर्थ सांगतात, मन जिंकले तर संकटही साधना बनते. 2. मनाचा स्वभाव द्विधा. समर्थ सांगतात, मन कधी उंच नेते, कधी खाली ओढते. तेच प्रेरणा बनते, तेच मन निराश निर्माण करते. म्हणून साधकाने मनाला शत्रू न समजता त्याला प्रशिक्षित करावे. 3. मनावर विजय कसा. समर्थ या दशकात अप्रत्यक्षपणे 3 उपाय देतात. जागरूकता, विचार येताना ओळखणे, विवेक, योग्य ठरवणे, नियम, योग्य गोष्टी सातत्याने करणे. मनावर जोराने नाही तर सातत्याने विजय मिळतो.
उदाहरण, एक शेतकरी रोज तण काढत असे म्हणून पीक वाढले. दुसरा म्हणाला, उद्या काढीन, तण वाढले आणि पीक मरगळले. समर्थ सांगतात, मनातले तण रोज काढावे लागतात. 4. मनावर नियंत्रण म्हणजे दडपण नव्हे. समर्थ सांगतात, मन दाबले तर ते उग्र होते. त्याला समजवावे लागते, दिशा द्यावी लागते. वाईट विचार काढून टाकण्यापेक्षा चांगले विचार वाढवणे महत्वाचे. ही सकारात्मक साधना आहे. 5. साधकाची अंतर्गत अवस्था. या दशकात समर्थ साधकाला 3 लक्षणे सांगतात. 1. प्रसंगात स्थैर्य. 2. निर्णयात स्पष्टता. 3. कृतीत संयम. ही 3 चिन्हे मन जिंकण्याची आहेत. 6. या दशकाचा सार. या समासातील मुख्य सूत्रे. 1. संघर्ष खरा अंतर्मनात असतो. 2. मन प्रशिक्षित करावे लागते. 3. जागरूकता, विवेक आणि नियम आवश्यक. 4. मनावर नियंत्रण म्हणजे दिशा देणे. 5. स्थैर्य, स्पष्टता आणि संयम ही साधनेची चिन्हे. समाप्ती चिंतन. समर्थ जणू सांगतात, जग बदलण्यापेक्षा मन बदलण्याची सुरुवात करा. मनावर पहारा ठेवा. ते योग्य दिशेला नेले तर संकटेही शिक्षक बनतात. मन जिंकले की जीवन सुकर होते. मन हरले की मार्गच हरवतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.